तुम्ही बाहेर कंटिंग सर म्हणा मागील 1.5 तासापासून मागणी तांडव सुरू आहे. आतापर्यंत 3 कंपन्या आगीच्या विळख्यात आल्याचं समोर आलं. काय माहिती? 4:20 सुमारास आम्हाला कॉल आलेला आणि त्या कॉल येता श्रेणी 2 MIDC फायर स्टेशनची एक गाडी काढली आणि एक ब्राउझर जे 12,000 लिटरचा आणि एक मल्टीपर्पज वाहन 3 गाड्या तत्काळ काढल्या आणि त्याच्या 10 मिनिटांनी परत दुसऱ्या 2 गाड्या काढल्या. अशा आपल्या इथे एकूण 6 गाड्या इथे उपस्थित होत्या आणि बाकीच्या जैनच्या 2 गाड्या आणि नशिराबादची एक गाडी. आता सध्या तर हात कंट्रोल आहे. प्लास्टिकच्या कंपनीला असं निदर्शन आहे की प्लास्टिकच्या कंपनीला आग लागली आणि तिथे हवेचा झोत इकडे असल्यामुळे बाजूचा या कंपनीतला थोडासा भाग जळणार आहे. त्याच्यात कुठलीही जीवितहानी नाही आहे. तर सध्या आगीवर त्यांनी नियंत्रण मिळवलं. किती बंब लागले सर एकूण? आता तर असं 10च्या आसपास लागले असतील असा अंदाज आहे. आणि प्रत्येक गाडीचे किती ट्रिप मारले आणि ह्या साईडला काही गाड्या चालवत आणि त्या साईडला काही गाड्या. कशामुळे लागलेली जो आहे आजूबाजूच्या कंपनींना तो आता नाही आहे काही सर्व आगीचं काही प्राथमिक कारण कळतं नाही. आता सध्या तर आगीचं काही कारण शॉर्ट सर्किट नाही. सध्या तर काही आगीचं कारण कटवू शकलेलं नाही. सर आपलं माझं नाव अश्वजित मनोहर घाडे, प्रभारी मुख्य अग्निशमन. मोठ्या प्रमाणात आग लागली 3 फॅक्टरींना. पण आज शनिवारी बहुतेक फॅक्टरी बंद असतात त्याच्यामुळे थोडं उशिरा लक्षात आलं. पण आता आग आटोक्यात आलेली आहे. जळगाव महापालिकेच्या गाड्या, जैन ब्रदरच्या गाड्या, भारत पेट्रोलने मदत केली, नशिराबाद नगर परिषदने मदत केली आणि सर्व उद्योजक एकत्र आले. सर्व उद्योजकांनी मदत केली. आता आग आटोक्यात आलंय. इथे पुढे जीवितहानी झालेली नाहीये. पण भविष्यात इथे MIDCचं फायर स्टेशन व्हावं आणि MIDCने याच्यामध्ये कंट्रोल राहावं असं आम्ही मागच्या मिटिंगला सांगितलं. नियोजन करू आणि फॉर्मच्या गाड्या 2 गाड्या महापालिका किंवा MIDC यांच्याकडून परचेस करून आग विझवण्यासाठी कशी मदत होईल आणि भविष्यात अशा घटना होणार नाही याची काळजी घेण्याचा नक्की प्रयत्न होणार. आग कशी लागली नाही आता ते सांगता येणार नाही. शॉर्ट सर्किटमुळे होऊ शकतं. ऊन इतकं टेम्परेचर आहे. काल पाहिलं असेल इथे नशिराबाद पेढीला फक्त चाऱ्याची 10 लाखाचा चारा गोश आणायचा गेला. पत्राच्या शेड म्हणजे पत्र इतके तपले की पत्राच्या तपल्याने आग लागली त्याच्यामध्ये. आता टेम्परेचर एवढं आहे की 47-48 टेम्परेचर आहे. त्याच्यामुळे आता सांगणं शक्य नाहीये.
पण नक्कीच उद्योजकांना विनंती करू की बाबा भविष्यात काळजी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्याच्यात. मामा अनेक दिवसापासूनची मागणी येत होतं, तुम्ही सांगितलं मात्र इथे फायर स्टेशन का होत नाही, इथलं फायर स्टेशन हरवण्यात आलं. एक फायर स्टेशन आहे, ते गाडी उभी असते, पण एमआयडीसीनी स्वतंत्र फायर स्टेशन त्यांचं करावं आणि फॉर्मच्या गाड्या सुद्धा ठेव्या, ही मागणी उद्योजकांची आहे. तिला चालना देऊन लवकरात लवकर ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत.